महात्मा ज्योतिबाच्या नावाने जे जन योजना आहे पेशंटसाठी विविध व्याधींबाबत जे मोफत उपचार होतात त्याच्यामध्ये जे पेशंटची जे तपासणी होतात मग ते रक्त तपासण्या किंवा अन्य जे तपासण्या आहेत 155 टाईपच्या तपासण्या आहेत त्या तपासण्या करण्यासाठी ना शासन एक निविदा काढतंय म्हणजे शासन म्हणण्यापेक्षा डीन आणि संबंधित विभागाचे मिनिस्टरच्या माध्यमातून निविदा काढतंय ह्याच्यात जे निविदा जी काढण्यात असं आहे स्टार्टिंग नोटीस जी होती 2/9/24 ची नोटीस होती निवेदाची आणि 7 दिवसाची मुदत होती त्या निवेदाच्या नोटीसमध्ये ना जे तानाजी सावंतचे आणि डीन संजीव ठाकूरचे जे माणसं होते डमी माणसं ते त्या नियमामध्ये बसत नाहीत म्हणून पुन्हा एकदा नव्याने 7 दिवसाची मुदत संपत असताना 9/8/2024 दिवशी एक सेकंड निवेदा असे त्याच्यामध्ये मी जे कागद देतो त्याच्यात ते आहेत नोटिसा निविदा ते नोटीस काढून त्याच्यामध्ये डमी माणसांना टेंडर देण्यासाठी आवश्यक चेंजेस आणि आवश्यक नियमाटी टाकून नवीन निविदा काढण्यात असे नवीन निविदामध्ये असं आहे की बाबा एखाद्या व्यक्तीचं बर तपासणी किंवा अन्य तपासणीचं त्याचं स्वतःच मशनी असू नसो त्यांनी एक बॉन्ड बनवून द्यायचा की समजा दबरेकर मशनी आहे किंवा अश्विनीमध्ये मशनी आहे त्यांच्यापासून बॉन्ड बनवून द्यायचा आणि ते बॉन्ड द्यायचा आणि टेंडर त्यांनी घेऊ शकताय असे ते चेंजेस होते म्हणजे तानाजी सावंत आणि संजीव ठाकूरच्या माणसांना निविदा देण्यासाठी ज्यांच्याकडे मशनी नाहीत अत्यावश्यक सेवा नाही आहेत सुविधा नाही आहेत कोणतीही आवश्यक मशनी नाही आहेत अशा व्यक्तींना निविदा देण्यासाठी नवीन नोटीस टाकते 9/8/2024 मध्ये ते नवीन नोटीस काढताना त्याच्यामध्ये नवीन नोटीसच्या अनुषंगाने 14 जण सहभागी असे 14 मध्ये 2 माणसं जे होते ते तानाजी सावंतचे AHM आणि हे फर्स्ट म्हणून आणि AHM हे ह्या दोघांच्याकडेही मशनी नाही आहेत त्यांची नोंदणी म्हणजे वैद्यकीय सेवाशी संबंधित ज्या ह्या असतात तिथं नोंदणी नाही आहे हे यांना निविदा देण्याचा हेतू काय ते सांगतो आता जे पेशंट असतात पेशंटच्या तपासण्या 1 किंवा 2 असतात ही डमी माणसं आहेत शेवटी तानाजी सावंतचे डीनचे तर यांच्या माध्यमातून ना 10 तपासणीचे हे द्यायचे 2ची आवश्यक पेशंटना 2च तपासण्याची आवश्यकता आहे पण तपासणी दाखवायची 10ची आणि पैसे काढायचे महात्मा ज्योतिबामधनं हे कोणत्याही नियमामध्ये बसत नसताना दोन्हीही जे ज्यांना टेंडर आता देत आहेत त्यांनी 77 आणि 72 155 पैकी 149 ह्या दोघांनाच देत आहेत दोन्ही जे डमी कंपनी आहेत आणि दिवसात कमीत कमी शासकीय हॉस्पिटलमध्ये 30 ते 50 पेशंट हे महात्मा ज्योतिबाच्या जन योजनेतून जातात म्हणजे एका पेशंटच्या 2 पण डमी टेस्ट होतात किंवा बोगस टेस्ट होतात तर दिवसाच्या 60 टेस्ट होतात हायएस्ट टेस्ट जे कॉस्ट आहे 8,500च्या आसपास आहे असे 2 पण बोगस टेस्ट असे ना तर 20,000 रुपये दिवसाचं त्यांचं उत्पन्न होत आहे आणि हा तेवढा पैसा संजीव ठाकूर आणि तानाजी सावंत दोघे देतात आणि ह्याच्यामध्ये जे मेन हस्तक आहे शेख नावाचे एक व्यक्ती आहे जे संजीव ठाकूरचा हस्तक आहे जे ह्याच्या आधी संजीव ठाकूर जेव्हा इथं होते तेव्हाही मला जे अटक व्यक्तींना ऍडमिट करण्यासाठी हा पैसे द्यायचा 2500 रुपये त्याच्या माध्यमातून द्यायचे दिवसाचे 2500 रुपये जेव्हा संजीव ठाकूर पुण्यामध्ये होते तेव्हा पण हा शेख तिथं संजीव ठाकूर साहेबाचा आणि तानाजी सावंतच्या टच मध्ये होता आणि जे बोगस काम होते ते MD डबच्या टायमात सुद्धा हा व्यक्ती तिथं होता आणि संजीव ठाकूर पण तिथं होते आणि शेख पण तिथं होता जे पेशंट हितासाठी आहेत पेशंटच्या चाचण्या होऊ द्या मोफत पैसा शासनच देत आहे पण शासनाचा पैसा डमी टेस्टच्या माध्यमातून डमी माणसाच्या माध्यमातून तानाजी सावंत आणि संजीव ठाकूर काढत आहेत म्हणून आमचं मागणी आहे की हे जे टेंडर जे आहे नव्याने निविदा काढण्यात यावी अन्यथा 2 ऑगस्ट दिवशी महात्मा गांधी जयंती दिवशी आम्ही महात्मा गांधीच्या वेशभूषेमध्ये जाऊन डीनच्या इथं आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये आम्ही उपोषणासाठी बसतोय मी देतो ना साहेब जे टेंडरच्या 2 नोटीस आहेत आणि ज्यांना आपण हे देतोय म्हणजे ज्यांना त्यांनी देत आहेत त्यांचे फोटोही आहेत ते सध्याही बंद आहेत आणि त्यांचा बॉन्ड आज होणार आहे आज पत्रकार परिषद एवढी फास्ट घ्यायचं काय येतोय आज त्यांचा बॉन्ड होतो तेव्हा पुन्हा अडचणी येतात ते पुढच्या माणसं पुन्हा हायकोर्टचा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा त्या अडचणी येऊ नये नाहीत मी त्यांचं स्टिंग ऑपरेशन होऊन त्यांची व्हिडिओ देऊ शकत होतो तसे तानाजी सावंतचे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे की बाबा जे महात्मा ज्योतिबाची योजना देण्यासाठी प्रत्येक बेड किती पैसे देतात 100 बेडसाठी ते 1 कोटी देतात आणि याची माहिती मी स्वतः श्रीकांत शिंदे साहेबांची जी टीम आहे चाणक्य टीम त्या चाणक्य टीमना मी याची माहिती पाठवून नसाय मागच्या 8 महिन्याआधी आणि ही माहिती श्रीकांत शिंदे साहेबांनाही माहित आहे
की तानाजी सावंत हे महात्मा ज्योतिबा योजनेच्या माध्यमातून कसे पैसे राहतात ही त्यांनाही माहिती आहे. आता या टेंडर मध्ये दोन मिनिट थांबा, त्यांचे प्रश्न विचारतो. हा, या टेंडर मध्ये जे पोद्दार लॅबोरेटरी आहे हे जे दोघं आहेत त्यांना जे दोघांना टेंडर दिले तर ऍक्च्युली एकाला फक्त 5 आणि एकाला फक्त 1, जी वर्षात एकाही पेशंटला जी टेस्ट होत नाही अशी एकाला आपल्याला दिलेली आहे. जेणेकरून फक्त असं दाखवलंय की आम्ही 4 टेंडर दिले, त्यातून दोघाला एकाला 77, एकाला 75 आणि एकाला फक्त 5 आणि एकाला फक्त 1 असं जे झालंय. ह्यात भेदभाव ह्यात जी टेंडर नाही भेदभाव नाही. ह्या ज्या 2 टेंडर देत आहेत ना 5 आणि 1, वास्तविकपणे त्यांच्याकडे स्वतःला अत्यावश्यक मशिनी आहेत, त्यांची स्वतःची तपासणी जी आहे. फक्त ह्याच्यात काय टेंडर मध्ये बोगस पण आहे दिसून येऊन यांना 5 आणि 1 देत आहेत आणि ज्यांच्याकडे काय मशिनीच नाही त्यांना 72 आणि 77 देत आहेत आणि त्याची अमाऊंट मोठी आहेत. त्यांच्याकडे जे तपासणी आहेत 8,000, 6,000, 2,000, 2200 दिवसात 2-3 टेस्टचे सुद्धा नाही. पेशंटच्या पाठीमागे 1-2 टेस्ट